जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ्य 7 भाग 67। निर्यापकाचार्य एक महत्त्वाचे पद। समाधी मरण घेऊ इच्छिणाऱ्या मुनींची साधना सफल करण्यात निर्यापकाचार्य यांचे कार्य, उपदेश इत्यादी अत्यंत महत्त्वाचे आहे। निर्यापक म्हणजे समाधी मरण करविणारे, अनुभवी व तत्वज्ञानपूर्वक सहाय्य व उपदेश देणारे मुनी। निर्यापकांची संख्या जास्तीत जास्त 48 व कमीत कमी 2 असते। 1 शरीर परिचर्या, 2 शास्त्र श्रवण, 3 भोजन, 4 पान, 5 परिचर्या, 6 मूलभूत क्षेपण, 7 वसतिका द्वार रक्षण, 8 श्रावकांचा उपदेश, 9 रात्री जागरण, 10 आसपासची वार्ता निरीक्षण, 11 येणाऱ्या जाणाऱ्यांशी संवाद, 12 विघ्न अंतराय करणाऱ्यांशी वादविवाद। या 12 कारणांसाठी किंवा कार्यासाठी प्रत्येकी 4 निर्यापकांची नियुक्ती निर्यापकाचार्यांकडून केली जाते। निर्यापकाचार्याचे सर्वात मोठे कार्य म्हणजे साधकास आत्मजागृतीसाठी उपदेश देणे। हा उपदेश अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे सारांश रूपाने खाली दिला आहे। ते असा उपदेश देतात की हे भव्य क्षपका, या शरीराची सार्थकता होण्याची सुवर्ण संधी तुला प्राप्त झाली आहे। हे शरीर अपवित्र आहे, ते आधी व्याधी यांच्या वेदनेने क्षीण होते, तरी पण अत्यंत दुर्लभ आहे। त्यामुळे जर तुला सार्थकता साधावयाची असेल तर सर्व त्रास सहन कर, घाबरू नकोस। क्षुधादी वेदनांनी शरीर निर्बल होईल, आत्मा नाही। हे भव्य पुरुषा, अनेक मुनींनी प्राणांतिक वेदना परिशह अत्यंत शांत भावाने सहन केले। त्यांची दृढता लक्षात घे आणि आपल्या आत्मनिधीचे रक्षण कर। संसाराचे परिभ्रमण किती विचित्र आहे याचा विचार कर। अज्ञान आणि मिथ्यात्व यामुळे तुझे परिभ्रमण झाले आहे आणि दुःख तर त्यामुळेच आहे। नरकादिकात झालेल्या यातनांचा विचार कर, त्यासमोर आताच्या वेदना तर काहीच नाहीत। मग यावेळी धैर्य का सोडतोस? धैर्य धारण कर, यातच तुझे कल्याण आहे। हे भव्य पुरुषा, अनंत काळापासून तू भ्रमण करीत आहेस, पण सुखाची प्राप्ती मात्र झाली नाही। या लोकातील उद्गल परमाणू आणि स्कंधांपैकी एकापासूनही तुला सुख मिळाले नाही। मात्र तू व्यर्थ इष्टानिष्ट कल्पना केलीस। ते तुझे किंवा तू त्यांचे काहीही करू शकत नाहीस। त्यांचे चिंतन सोड, आत्म्याचे चिंतवन कर। देह आणि आत्मा भिन्न आहेत। अनादी काळापासून बहिरात्म दृष्टीमुळे स्वस्वरूपाची ओळख झाली नाही। आता तरी लक्ष दे, घाबरू नकोस, आत्मस्थ रहा। याप्रमाणे उपदेशादी करून साधकास आत्मस्थ ठेवण्याचा प्रयत्न करावा। निर्यापकाचार्य पंचाचार संपन्न हवा, तसेच सूत्रार्थ तज्ञ असावा। निर्यापकांनी अनेक प्रकारे वैयावृत्त करावे। आक्षेपिणी, संवेजनी आणि निर्वेजनी या 3 कथा साधकास ऐकवाव्या। विक्षेपणी कथा सांगू नयेत। सारांश, साधक चलायमान होणार नाही, तो आत्मस्थ राहील, अशा प्रकारे वातावरण निर्माण करण्याची संपूर्ण जबाबदारी निर्यापकाचार्यांवर असते। त्या दृष्टीने निर्यापकाचार्य हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे। येथपर्यंत सामान्य रूपाने संलेखनाचे स्वरूप, प्रकार सांगितले आहेत। आता आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे वळू। संलेखना आत्मघात नाही। संलेखनामध्ये काय व कशाय कृश करावे लागतात। कशाय कृश करणे यासंबंधी शंका निर्माण केली जात नाही, पण काय कृश करणे
या संबंधी आत्मघाताचा आरोप केला जातो. खरे म्हणजे संलेखना म्हणजे आत्मयज्ञ आहे. आत्मविकास आणि परंपरेने मोक्ष साधण्यासाठी ती एक क्रमबद्ध विशिष्ट क्रिया आहे. आत्मसाधना, स्वधर्म, व्रतरक्षण यामध्ये अनिवार्य उपसर्ग आला असेल तर संलेखना धारण करावयाची असते. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे संलेखना घेण्यामागे कोणत्याच प्रकारचा कशाय वैताग नसतो. शरीराचे उपासक असलेले लोकच ते सोडताना दुःखी होतील. ज्यांचे शरीरावरचे ममत्वच नष्ट झालेले आहे ते दुःखी का होतील? अर्थात होणार नाहीत. जगाच्या इतिहासामध्ये असे एकही आत्महत्येचे उदाहरण नाही ज्याचे कारण कशाय नाही. प्रेमभंग, असफलता, संकट, दारिद्र्य किंवा तशाच प्रकारच्या कारणाशिवाय आत्महत्या होत नाही आणि प्रेमभंगादी कारणे कषायोत्पादक आहेत. संलेखना घेण्यामागे कषाय हे कारण नाहीच. त्यामुळे जेव्हा एखादा आत्मधर्माचा उपासक आत्मधर्म रक्षणार्थ प्रसन्नतापूर्वक शरीराची उपेक्षा करून मृत्यूचा सत्कार करण्यास सिद्ध होतो, ती आत्महत्या कशी होऊ शकेल बरे? वीरपणा काय आहे? आपल्या नगरावर परचक्र चालून आल्यावर योद्धा तन मन धनाचा होम करतो. जिंकेन तर सार्थक होईल, पण मृत्यू आला तर त्याची पर्वा तो करीत नाही. या साहसपूर्ण क्रियेला वीरपणा म्हणतात. त्याचप्रमाणे रत्नत्रय हेच जणू नगर आहे. त्याच्यावर होणाऱ्या मृत्यूरूपी शत्रूचे आक्रमण झाल्यावर त्याच्याशी सामना देण्यासाठी संलेखनारूपी शस्त्र घेऊन सामोरे गेल्यास आत्महत्या कशी म्हणवेल? सर्वार्थ सिद्धी या ग्रंथामध्ये या संबंधित प्रश्न उपस्थित करून त्याचे समाधान केलेले आहे. ते कसे ते पहा. प्रश्न: ज्या अर्थी संलेखनेमध्ये अभिप्रायपूर्वक आयु आदिकांचा त्याग केला जातो त्या अर्थी ती आत्महत्याच नाही का? उत्तर: हा काही दोष नाही, कारण संलेखनेमध्ये प्रमादाचा अभाव आहे. प्रमत्त योगामुळे प्राणांचा वध करणे हिंसा आहे हे अगोदरच सांगितले आहे. पण संलेखनेमध्ये प्रमाद नसतो, कारण रागादिकांचा अभाव असतो. राग, द्वेष आणि मोहाने युक्त होऊन विष आणि शस्त्र इत्यादी उपकरणांचा प्रयोग करून त्या योगे आपला घात करून घेतो, त्याला आत्मघाताचा दोष लागेल. मारणांतिकी संलेखना जोशिता या सुक्षामध्ये जोशिता या शब्दाचा अर्थ केवळ सेवन करणे हा नाही, कारण प्रीती राहिली नाही तर बळेच संलेखना करविली जात नाही. उलट प्रीती असल्यामुळे आपोआपच श्रावक किंवा मुनी संलेखना धारण करतो. आत्महत्येमध्ये असे घडत नाही. आत्महत्येत कषायांचा उद्रेक असतो, तर संलेखनेमध्ये विवेक जागृत असतो. इष्टवियोग, अनिष्ट संयोग किंवा तत्सम अनेक कारणामुळे दुःखी होऊन आत्मघातास माणूस प्रवृत्त होतो. पण समभाव धारण केल्यावर दुःखी होण्याचे कारणच उरत नाही. निर्ममत्व असल्यामुळे विवेक जागृत असतो आणि जागृत आहे त्याचाच अर्थ संलेखना आत्महत्या नाही. कारण विवेक गमावला जातो तेव्हाच आत्महत्येला जीव प्रवृत्त होतो. म्हणूनच संलेखना आत्मघात नाही, तो एक पवित्र मृत्यू महोत्सव आहे. कषायांना कृश करणे प्रमुख साध्य. सागार धर्मामृत या ग्रंथामध्ये स्पष्ट म्हटले आहे की जो साधू कषायांना कृश न करता केवळ शरीरालाच कृश करतो त्याचे ते शरीराचे कृश करणे निष्फळ आहे. कषायांना कृश करण्यासाठी शरीर कृश केले जाते. भगवती आराधना या ग्रंथामध्ये असे वर्णन आहे की अनेकविध शरीर संलेखना विधींना करीत असून देखील क्षपक एक क्षणभरही परिणामांची विशुद्धी सोडित नाही. कषायांनी कलुषित मनामध्ये परिणामांची विशुद्धी होत नाही.
परिणामांची विशुद्धीच कषाय संलेखना आहे. जो साधू शरीराची संलेखना निरतिचारपूर्वक करतो, पण अंतरंगामध्ये रागद्वेषादी रूप भाव परिग्रह निवास करीत असेल, तर तो साधू संस्तरारूढ असूनही परिणामांच्या संक्लेशतेच्या कारणामुळे संसार भ्रमणच करतो. असेही म्हणता होईल की अन्न पाण्याचा त्याग केल्याने शरीर कृश होईल, पण कषाय कृश झाल्याशिवाय शरीर कृश करणे देखील सार्थ नाही. म्हणून संलेखनेमध्ये अभ्यंतर संलेखनेलाच जास्त महत्त्व आहे. शरीर कृशता गौण आहे.